नमस्कार भक्तांनो. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं सांगून बोलू. बाळूमामा म्हणतात, बाळा, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील. हा संदेश सांगण्याचा एकमेव उद्देश असा आहे की हरलेल्या मनाला, तुटलेल्या मनाला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी हा संदेश सांगण्याचा खास उद्देश आहे. बाळूमामा म्हणतात, बाळा, तू खूपच प्रामाणिक आहे. मी तुला पाहत आहे. पण तू इतकं प्रामाणिक वागून सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख संकट चालू आहेत आणि जे जवळचे आहेत त्यांनी सुद्धा पाठ फिरवली आहे. तू प्रत्येकाच्या कामावर पडतोस बाळा, हे मला माहित आहे. फक्त मी पाहत आहे, तुझी परीक्षा घेत आहे. पण तू मात्र खूपच प्रामाणिक आहेस. बाळा, तू परीक्षा जिंकला आहेस. आता तुझ्या आयुष्यामध्ये चांगले, आनंदाचे आणि सुखाचे दिवस येणार आहेत. बाळूमामांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा. बाळा, आयुष्यामध्ये वाईट वेळ आली, संकट आले, अडचणी आल्या म्हणून खचून जाऊ नकोस. तू माझा सेवेकरी आहेस. तू खूप मोठ्या शक्तीमध्ये सापडला आहेस. तू भाग्यवान आहेस की तुला माझी सेवा करण्याची संधी मिळाली. बाळा, तुझ्यासाठी मी काही योजना आखून ठेवल्या आहेत, ज्या गोष्टीची तू आयुष्यामध्ये कधीच कल्पना सुद्धा केलेली नसेल. आणि आयुष्यामध्ये मी तुला इतकं काही देणार आहे, इतकं काही देणार आहे की तू त्या गोष्टीची कल्पना सुद्धा केलेली नसेल. फक्त तू माझी दररोज सेवा कर. तुझ्या चांगल्या वेळेमध्ये सतत माझं स्मरण कर. तुझ्या वाईट वेळेमध्ये सुद्धा सतत माझं स्मरण कर. मी तुझ्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. फक्त तू प्रामाणिकपणे राहा. नियत मात्र बदलू नकोस, हे मात्र कायम लक्षात ठेव. बाळा, तुझ्यावर वाईट वेळ आली म्हणून जे जवळ होते, जो की तू ज्यांच्या कामावर पडत होतास, ते सुद्धा तुला सोडून निघून गेले. पण मात्र खचून जाऊ नकोस. तुझी सर्व जी काही चिंता आहे, ती चिंता तू माझ्यावर सोडून दे. मी तुझ्या पाठीशी सदैव सावलीसारखा उभा आहे. बाळा, तुझ्याशी जे वाईट वागले, तुझ्याशी जे वाईट विचार करतात, त्यांना मी नक्कीच पाहणार आहे. तू मात्र चिंता करू नकोस. तू तुझे कार्य प्रामाणिकपणे करत राहा. जे लोक तुला हसले होते, बोलले होते, तेच तुझे पाये धरत तुझ्याकडे पळत येतील, हे मात्र लक्षात ठेव. मात्र तू तुझ्या रस्त्याने सरळ चालत राहा. वाकडा पाऊल अजिबात टाकू नकोस, हे मात्र कायम लक्षात ठेव. बाळा, तुझ्या सर्व चिंता मी घेतल्या आहेत. जीवनामध्ये खूप पुढे जा. पुढे जाण्यासाठी खास तुला माझा आशीर्वाद आहे. जीवनामध्ये प्रत्येकाची वेळ ही बदलत असते, पण त्यासाठी चांगला काळ आणि चांगली वेळ येण्याची गरज असते. जसं की आपण खूप कष्ट करतो, पण त्या कष्टाला सुद्धा नशिबाची साथ हवी असते, तरच आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होते, आर्थिक स्थिती बदलते. बाळूमामा म्हणतात, बाळा, जीवन हे खूप सुंदर आहे, पण जेव्हा आपण चांगलं काम करतो, चांगल्या रस्त्याने जेव्हा चालत असतो, तेव्हा आपल्याला अपमानाच्या ठेसा तर लागतच असतात. त्यामुळे खचून जायचे नाही. संकटाच्या काळी, वाईट वेळी खचून गेलास, संकटाच्या पुढे शरण आलास, तर तो नक्कीच तुला पराभूत करेल. बाळा, तुला शरण जाण्याची गरज नाही किंवा गुडघे टेकवण्याची सुद्धा गरज नाही, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त खंबीरपणे लढत राहा. तुला मी जीवनामध्ये नेहमीच विजयी करेन, हा माझा शब्द आहे. फक्त तू अशाच प्रकारे माझ्यावर श्रद्धा, विश्वास ठेवून माझी अशाच प्रकारे सेवा करत राहा. तुझ्या तनामनामध्ये सतत नेहमी माझं स्मरण ठेव. तुला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडणार नाही. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, तुझी प्रगती होण्यासाठी
खास तुला माझा आशीर्वाद आहे. भक्तांनो, हा बाळूमामांचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला या चॅनलवरती अशाच प्रकारचे बाळूमामांचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा आणि बोला जय बाळूमामा. हलसिंदा दप्पाच्या नावानं चांग भलं, बाळूमामांच्या नावानं चांग भलं.